काय? तू बोललीस भाई डॉक्टरशी? हो. सांगितलं का काय त्यांना? नाही सांगितलं, पण ते खूपच चिडले. तू डॉक्टर भुईशिवाय दुसरं कुणाला काहीच सांगत नाही बघ. असं का पण? काय माहित बाई, पण हे बघ, आता पुण्यांदा फोन करू नकस. भुईला कळलं तो वरडल ती तुला. अहो पण आजी, मग आपल्याला कळणार कसं काय? त्यांना नेमकं काय झालंय ते? तुम्ही बोलता का भुवनेश्वरी मॅडमशी? कारण डॉक्टर म्हटले की त्यांना माहितीये नक्की काय झालंय ते. भुईनं आजवर मला काय सांगितलं नाही, आता कशाला सांगल? पण हे बघ, तू तू सोडून दे हे विषय. भुई बघल काय करायचं ते नीट. मला काय माहिती की आई बाबा असा कारभार करतील माझ्या पैशांचा. बरं ऐक ऐक हे बघ हा? आपण एकमेकांवरती नको चिडूयात. ते पैसे परत कसे आणता येतील ना याचा विचार करूयात आता. हे पण ते पैसे कसे मिळणार? ताईने एव्हाना मॅडमना पैसे दिले पण असतील. तू तू मागच्या वेळी जसं डोकं लावलं होतं ना तसं आत्ता लाव आणि परत मिळव मॅडमकडून पैसे. हिरू बघ, मी फार प्लॅनिंग केलं आहे त्याच्यावरती. हां प्लीज मॅडमकडून पैसे परत मिळव ना. आणि यावेळी जरा मोठा शब्द टाक. असंही त्या म्हणायलाच होत्या ना की 5-10 लाख रुपये देईन म्हणून. प्लीज त्यांच्याकडून पैसे परत घे. मी निघू, मला जावं लागेल. हां आपण परत बोलूयात. बाय, काळजी घे. हॅलो. हॅलो अक्षरा मॅडम, मी रघुवीर बोलतोय, फुलपगारांचा जावई. हा बोला बोला. सरांनी सांगितलं होतं तुम्ही फोन कराल म्हणून. हो, तुम्ही पाठवलेल्या गोळ्यांची नावं मी क्रॉस चेक केली आहेत. ओके. कशाच्या गोळ्या आहेत त्या? त्या गोळ्या सिडेट करण्यासाठी वापरल्या जातात. सिडेट करण्याच्या म्हणजे शांत करण्याच्या गोळ्या आहेत? हो बरोबर. एखादा पेशंट जास्त व्हायलंट होत असेल तर माणसाला शांत करण्यासाठी ह्या गोळ्या दिल्या जातात. पण त्याचा साईड इफेक्ट म्हणून माणूस कधी कधी अजून एग्रेसिव्ह होऊ शकतो. बापरे, म्हणजे मनोविकाराच्या गोळ्या आहेत ह्या? हो. पण ह्या गोळ्यांवरून आजार कुठला आहे आपल्याला कळू शकतं का? नाही मॅडम, पेशंटला बघितल्याशिवाय तसं काही सांगता येणार नाही. हो, पण त्यांचे काही रिपोर्ट्स असतील तर मला पाठवून ठेवा, मी स्टडी करून तुम्हाला नक्की सांगतो. ओके ओके ठीक आहे. पण उपचार काय, म्हणजे गोळ्या औषधं की आणखी काही? त्यांना एका चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखवावं लागेल. आणि 7-8 वर्ष ह्या गोळ्या चालू असतील तर त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. तुम्ही लवकरात लवकर त्यांना सायकॅट्रिस्टला दाखवा. मी तुम्हाला काही चांगल्या डॉक्टरांचे नंबर पाठवतो. ओके ओके. थँक्यू सर, थँक्यू. खूप मोठी हेल्प झाली आहे तुमची. एनी टाइम. आणि तुम्हाला काही लागलं तर नक्कीच मला फोन करा. शुअर सर. बाय. थँक्यू थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सर. आणि 7-8 वर्ष ह्या गोळ्या चालू असतील तर त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. झालं का तुमचं बोलणं डॉक्टरांशी? झालं. काय म्हणले डॉक्टर? काहीच नाही म्हटले. म्हणजे चिडले. का चिडले? ते विचारलं ना त्यांच्या तब्येतीविषयी म्हणून. चिडण्याचं काय कारण? तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल चौकशी केलीत की? मी नाही विचारलं. मग कोणी विचारलं? तुम्ही तर म्हणलात ना व बोलणं झालं म्हणून. हा बोलणं झालं, पण माझं नाही झालं. मास्तरीनबाई बोलल्या. त्या का बोलल्या? आणि त्यांच्याकडे नंबर आला कसा? तुम्ही त्यासनी नंबर दिला होता काय? हा, मीच म्हणलं त्यासनी बोला म्हणून. आम्हाला संशय होताच. शेवटी तेच झालं. काय झालं? आई सर, सुनबाईंना नंबर पाहिजे होता म्हणून तुम्ही नंबर मागितला. नाही, मलाच नंबर पाहिजे होता. मग तुम्ही का नाही फोन केला? हा अधिपती, उगा गोल गोल बोलू नका. खरं काय ते सांगा. सुनबाईंनी त्या डॉक्टरला फोन करायची काय गरज होती? नाही
म्हणजे घरात शांतपणा करतातच त्या. तो आम्ही सहन करतोय, आता बाहेरच्या लोकांपुढे पण शांतपणा करणार त्या. हा काय ना अधिपती, आम्हाला त्यांचं वागणं अजिबात आवडत नाही, पण आम्ही तुमच्याकडे बघून गप्प बसतोय. कारण घरात सारखे वाद झाले का नाही, त्याचा परिणाम तुमच्यावर होईल. दर वेळी आम्ही 2 पावलं मागं येतोय, पण ह्या काय थांबायचं नावच घेत नाही. आपलंच घोडं दामटवत राहत्या. 1000 वेळा त्यांना सांगितलं तुम्ही मध्ये पडू नका, पण नाही. इतकी वर्ष आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेतोय, करू की आम्ही त्यांच्यावर उपचार. हा आता जेव्हा आम्ही थकून जाऊ, आमची तब्येत आम्हाला साथ देणार नाही, तेव्हा सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात सोपवू आम्ही. करा म्हणावं सगळं, कारण आमच्या नंतर त्यांनाच बघायचंय ना. व पण आतापासून इतकं पुढं पुढं करायची काय गरज काय? यांना दाखवायचं असतं मी किती शिकलेली, मला कसं सगळ्यातलं सगळं येतंय. आता आम्ही त्या डॉक्टरांच्या संपर्कात आहोत, तरी पण आमच्या माघारी आमची सून त्यांना फोन करते. म्हटल्यावर त्या डॉक्टरना काय वाटलं असेल, एकाच घरात राहून सासू सुनेचा काय बी ताळमेळ नाही. लोकांपुढे इज्जत घालवायची कामं करतात ह्या, आणि तुम्ही गप्प बसताय. अजून किती दिवस तुम्ही त्यांना सूट देत राहणार? जाऊ दे, द्या सूट तुम्ही. हो थांबा आईसाहेब, तुम्ही चिडू नका की. ऐका माझं, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. त्याच्यात मास्तरीन म्हणजे खरंच काही चूक नाही. मीच त्यासनी म्हणलं तुम्ही डॉक्टरला फोन करा. त्यांना पाठीशी घालू नका. अहो नाही, खरं सांगतोय मी. तुम्ही त्यासनी का बोलायला लावलं? त्यांनी तुमचं वकीलपत्र घेतलंय काय? तुम्ही का नाही बोलला त्या डॉक्टर संग? अहो बघा, आपण पडलो रांगडी माणसं, आपली भाषा वेगळी, त्या डॉक्टरची भाषा वेगळी. म्हणलं तो काय तर इंग्रजीतनं बोलणार, मला काय पत्त्या लागणार नाही, तो काय बोलायला येते म्हणताना मी म्हणलं मास्तरीन महिना तुम्ही बोलून घ्या, समजून घ्या काय प्रॉब्लेम झालाय काय नाही जरा. मग तसं मग तुम्ही मला सांगा, आणि मग आपण काय ते पुढचा इलाज काय ते करायचं. त्या एकदम शांतपणेच बोलत होत्या डॉक्टर संग, पण तो भडकला एकदम, त्याने काय सांगितलंच नाही. अधिपती तुम्ही खोटं बोलताय. नाही आई साहेब, सुनबाईंना पाठीशी घालायला खोटं बोलताय. नाही मी खरं सांगा लागलोय आई साहेब. मी तिथंच होतो, माझ्या समोरच फोन लावला त्यांनी. पाहिजे तर तुम्ही त्या डॉक्टरला विचारा की, आणि तुम्ही त्याला जा विचारा, त्याला म्हणा आमच्या घरची माणसं फोन लावतात तुला आणि तू असं कसं काय बोलतोस, नीट बोल की भावा म्हणावं. तुम्ही सांगा त्याला. ठीक आहे, बघतो आम्ही काय करायचं ते. पण तुम्ही आमची शपथ घेऊन सांगा की तुम्ही खरं बोलताय. खरं सांगालोय मी, विश्वास तर ठेवा की आई साहेब. तुम्ही जाऊ द्या, आणि शपथ विपत कशाला एवढ्या तेवढ्याला, ऐका की. आणि बघा, मी एक डाव प्रयत्न करून बघितला, माझ्यानं काय ते काय जमाय नाही आहोत. तुम्ही आत्तापर्यंत करत आलाय, तुमचं तुम्ही करा. मी आत्ताबद्दूर ह्या प्रकरणापासून लांब होतो एवढी वर्ष, तेच बरं होतं. मी इथनं पुढे त्या डॉक्टरला काय फोन करणार नाही. त्या गोळ्या सिडेट करण्यासाठी वापरल्या जातात, तर त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. बघा ऐका, मी बोललो आईसाहेबांसंग, ते सगळं आहे. कुणीकडे हरवलंय, कुठे लक्ष आहे, मी काहीतरी सांगालोय. अधिपती ऐका ऐका, पहिलं माझं ऐका तुम्ही. मी आईसाहेबांसंग बोललोय काय, ते सगळं जे काय मॅटर झालं ते मी माझ्या अंगावर घेतलंय, आता सगळं मिटलेलं आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आता उगच आईसाहेबांनी राग येईल असं काय करायला जाऊ नका, त्यासनी डिवसायला जाऊ नका. समजलं नवं? आता हा विषय मिटलेला आहे, तुम्ही त्याच्यात अजिबात लक्ष घालू नका. तुम्हाला नंबर पाहिजे होता, नंबर मिळाला नवं, संपला विषय. आता समजलं नवं? विषय एंड झालेला आहे. आता नाही होऊ शकत विषय. म्हणजे काय बोलताय तुम्ही? लय महामुश्किलीने मी कसा बसा हा विषय मिटवून आलोय. आता विषय हार्ड करून ठेवू नका सा. अधिपती ऐका, शांतपणे ऐका. त्यांना सिडेट करण्याच्या गोळ्या दिल्या जात आहेत. हा जे काय असेल बघा, त्याला मला त्याच्यातलं वाटतं काय कळत नाही. मला एवढं कळतंय, जे काय आता ट्रीटमेंट चालू आहे का नाही, ती ते बरे व्हावेत म्हणतानाच चालू आहे. अहो त्या गोळ्या, आपण काय डॉक्टर आहे, आपल्याला काय कळतं त्याच्यातलं? मग कशाला बोलायचं आपण काहीतरी मधी? जरा ऐका माझं, त्यांना शांत करण्याच्या गोळ्या देत आहेत. बरोबरच आहे, मग शांत करण्याच्याच गोळ्या देणार ना. तो माणूस उठसूट लोकांवर हल्ला करतोय, त्याच्या अंगात आहे 12 माकडाचा खेळ. त्याला सांगितलं तर तो ऐकत नाही, मग त्याला शांत करण्याच्या गोळ्या देणार नाही तर कसल्या गोळ्या? जे काय चालले ते बरोबर चालले हो. अधिपती त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट होतोय, त्यांच्यावर उलट परिणाम होतोय. कळतंय का तुम्हाला? म्हणजे कदाचित
त्या गोळ्यांमुळेच ते अग्रेसिव्ह होत असतील, काय होत असतील आक्रमक, तापट. ते तर ते पहिल्यापासूनच आहे. पण आता वाढलाय ना आक्रमकपणा. त्याच्यासाठी इलाज चालू आहे मास्तरीनबाई. अधिपती अहो ऐका ना, शांतपणे ऐका. त्यांना एका चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे, खरंच. म्हणजे घरात ना हलवायचं. नाही तसं नाही म्हणत आहे मी एवढंच म्हणते की आपण सेकंड ओपिनियन घेऊया जर इलाज चुकीचा चालू असेल तर. भास्कर हो, मास्तरीनबाई काय लावलं तुम्ही? चुकीचा इलाज म्हणजे आईसाहेब जे करतात त्याच्यावरच शंका घेताय का तुम्ही? अहो असं कुठे म्हटलं मी फक्त एवढंच म्हणते की दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया आपण एकदा. तुम्ही फक्त मला एक मदत करा अधिपती, मला त्यांचे रिपोर्ट्स आणून द्याल का प्लीज? बास आता अजून काय काय एकानंतर एक चालूच आहे हो तुमचं. हा, मी घरात काय हेच सांभाळत बसू का? सांगा बरं तुम्ही. तुमची शंका दूर व्हायला पाहिजे म्हणताना दिला ना डॉक्टरांचा नंबर. काय झालं? ते बेनं भडकलं तुमच्यावर. आईसाहेब पण ओरडले ते आणि वेगळंच. तुम्ही कशाला आईसाहेबांच्या टप्प्यात येत आहे? आता त्या माझ्याकडे बघून ग बसतात म्हणून ठीक आहे, पण आईसाहेबांसमोर भल्या भल्यांची फ्याफ्या उडत्या माहिती आहे काय? आपलं बोलणं काय झालं? मी तुम्हाला नंबर देणार, विषय संपणार. झालं का नाही? बरोबर अधिपती, पण मी तुम्हाला असंही म्हटलं होतं की डॉक्टर काय म्हणतायत त्यावर सगळं अवलंबून आहे. काय बोललंच नाही की डॉक्टर कुठं काय बोललं. त्यामुळे तुम्ही आता ह्याच्यात पडू नका. तुम्ही ग बसा. काय उगाच लांबड लावू नका. एकतर आईसाहेबांच्या मनाविरुद्ध मला कवाच काहीच करायचं नसतं आणि तुम्ही नेमकं तेच करायला भाग पडताय कायम. जाऊ दे, सोडा. ते 4 वाजता सूर्यवंशी खाऊन पिऊन गपगार झोपला असेल. आपण कशाला उगाच त्यांच्यामुळे वादावादी करायची? जाऊ दे, सोडूया विषय. लई लांबड लावायला नको, लई वाडेचार लावायला नको. जाऊ दे, सोडा, थांबवा. समद कळतंय आम्हाला. सुनबाईंनी चावी दिल्यागत अधिपती वागायलेत. अगं मग ताई, तू तू तिच्याच दोऱ्या का नाही आवळत? बघ की ती जसं बोलती का नाही तसंच वागायला, तसंच ऐकायला अधिपती. हे असं झालं तर कसं होणार? ऐकू देत तिचं, पण शेवटी आईच्या मायेपुढं बायकोचं प्रेम फिकं पडणार दुर्गे. वय ताई, आणि तसं बी आपला अधिपती मातृभक्त आहेत. पण हे सुनबाईंना कळत नाही. त्यांना असं वाटतंय की 1.5 महिन्यात त्यांना या घरातल्या समध्या गोष्टी कळायला लागल्या. पण त्यांना अजून हे कळलं नाही की हे घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, गुहा आहे गुहा. जेवढ्या त्या खोल शिरतील तेवढ्या त्या तोंडावर पडतील. आणि अधिपतींना आता सांगून काय बी उपयोग होणार नाही. कळेल त्यांना सुनबाई कशा आहेत ते. आणि जेव्हा त्यांना ते कळेल तेव्हा आम्ही काहीच करायची गरज भासणार नाही. तेच त्यांना बाजूला करतील. मग असं झालं तर भारीच की ग ताई. असंच होणार, कारण सुनबाई काही थांबणाऱ्यातल्या नाही. ते एकानंतर दुसरी चूक करतच राहणार. आणि आम्ही बी वाटच बघतोय की कधी भरतोय त्यांच्या चुकांचा घडा. ताई, तू कोणी अशी हाकलून दे का नाही तिला? तिनं परत या घरात पाऊलच ठेवलं नाही पाहिजे. हा दुर्गे, आम्ही काय करायचं हे तू आम्हाला सांगायची गरज नाही. जा, मोठ्या मालकांच्या जेवणाचं बघा. आम्ही नंतर चक्कर मारूच तिथं. वय ताई. अधिपती प्लीज असं नका ना बोलू. त्यांना खरंच आपल्या मदतीची गरज आहे आणि ते फॅमिली आहेत की नाही, मग आपण त्यांना मदत केली पाहिजे ना. हे बघा, तुमच्या बाजूने मी का उभा होतो? कारण तुम्हाला शाळेत जाता येत नाही, तुम्हाला साधं स्वयंपाकघरात बी जायला इथं बंदी होती. हां, तुमच्या फाळीची राख रांगोळी झाली, मला खरंच मनापासून वाईट वाटलं. पण आता तुम्ही आईसाहेबांसंग मला वादावादी करायला भाग पाडू नका. कारण त्यांचं कायम बरोबरच मानत आलोय मी. त्यांच्या कुठल्याच गोष्टीवर मी आत्तापर्यंत डाऊट घेतला नाही बरं काय, आणि घेत पण नाही आणि घेणार बी नाही कावाच. आणि तुम्ही पण तसं करू नका. बाकी कुठल्या बी गोष्टीत तुम्ही सांगा, मी तुमच्या संग आहे. पण तुम्ही जर आईसाहेबांच्या विरोधात गेला का नाही, मी तुमच्या बरोबर नाही आहे मास्तरीनबाई. अहो पण मी त्यांच्या विरोधात कुठे जाते? मला फक्त तुमच्या बाबांना मदत करायची अधिपती. तेच, त्यासनी तुमची गरज नाहीच आहे तर. असं तुम्हाला वाटतं.
कारण तुमच्यापेक्षा जास्त काळ राहिलेलो आहे मी त्या माणसासंग. एखाद्या व्यक्तीबरोबर जास्त काळ राहिल्यामुळे आपल्याला ती व्यक्ती जास्त कळते असा अर्थ नाही होत. मग तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित आहेत काय 4 वाजता सूर्यवंशी काय आहेत ती? मी असं नाही म्हणत आहे. मी जनरल बोलले अधिपती. मला भुवनेश्वरी मॅडमना दुखवायचं नाहीये. मला त्यांच्या विरोधात सुद्धा जायचं नाहीये आणि त्या मुद्दाम सुद्धा करत नाहीये. मला माहिती आहे ते. पण आय एम सॉरी अधिपती, त्यांचं शिक्षण झालेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांना एक गोष्ट कळत नाहीये की जर एका डॉक्टरांच्या औषधांचा गुण येत नसेल तर दुसऱ्या डॉक्टरांना दाखवावं लागतं. आणि काय हरकत आहे आपण त्यांचं मत घेतलं तर? आपण आत्ता जो डॉक्टर उपचार करतोय त्याच्यावर विश्वास आहे आमचा. हा, त्याचं मला काही सुद्धा चूक वाटत नाही आणि ती आम्ही जोडलेली माणसं आहेत, ती तोडून चालणार नाही. अहो पण हेल्थचा प्रश्न आहे ना त्यांच्या, आणि दुसरे डॉक्टर पण हेच उपचार करा असे म्हटले तर ठीक आहे. ओ बास मास्तरीन, आता खरंच बास हो. लय झालं आता. आणि तुम्ही शिकलेला याचं म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतंय असं नाही. आमच्या आईसाहेब पण काय आत्ता जन्माला आलेला नाहीत. त्यांना त्यांच्या त्यांच्या गोष्टी बरोबर कळतात की तुम्ही कशाला त्यांच्या भानगडीत नाक खुपसालाय. भानगडीत नाक खुपसता म्हणजे? अधिपती हद्द झाली हा तुमची. या घरात सून म्हणून आलीये मी. मला तुम्ही इथे स्वयंपाक करू देत नाही, मला शाळेत जाऊ देत नाही, माझी शाळा बंद केली आहे आणि आता एका आजारी माणसाला मी मदत करते तर तुम्ही मला म्हणता मी नाक खुपसतीये. घरच्या माणसाबद्दल कन्सर्न असणं म्हणजे नाक खुपसणं नाहीये अधिपती. अहो मी असलं कवा काही केलेलं नाही. म्हणजे अहो म्हणजे मी ह्याच्यात कवा असं लक्ष घातलेलं नाहीये. मग आता घाला. काय पाहिजे मास्तरीन बाई? अधिपती माझं एवढंच म्हणणं आहे की आपण त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं पाहिजे. अहो पण असं केलं तर आईसाहेब जे करतात त्याच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होणार. पण त्या डॉक्टर नाही आहेत ना अधिपती? मग तुम्ही आहे का डॉक्टर? नाहीये मी डॉक्टर, म्हणूनच सांगते अधिपती आपण एकदा दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया प्लीज. तुम्ही याच्यात पडू नका. एक डॉक्टर त्याचा उपचार करतोय, त्याला तो करू दे की. तुम्हाला सांगतो तुम्ही खरंच ह्याच्यात अजिबात लक्ष घालू नका, कारण ह्याचा परिणाम आहे ना आपल्या अख्ख्या घरावर होतोय. ते जर बिघडलं ना तर मग ती रिपेअर होणार नाही. एवढं तुम्ही ध्यानात घ्या. म्हणजे तुम्ही मला साथ देणार नाही? आईसाहेबांनी त्रास होईल असं काय करायचं नाही आम्हाला. अहो पण तुमच्या वडिलांना त्रास होतोय अधिपती, त्याचं काय? तर तुमच्या बोलण्याचा त्रास व्हायला बरं का मला. कारण अधिपती तुम्हाला माझं बोलणंच कळत नाहीये. तुम्हाला माझं बोलणं कळत नाही. तुम्ही समजून घ्या, त्यांच्यावर जे उपचार चाललेत का नाही ते बरोबर आहे. बरोबर नाहीये. तुम्हाला काय माहिती? मी बोलले दुसऱ्या डॉक्टरांशी. का? त्याची काय गरज होती? गरज होती. हे बघा ऐका, मी त्यांच्याशी फोनवर बोलली आणि ह्या विश्वासातल्या डॉक्टरांनी मला सांगितले की त्यांना सेकंड ओपिनियनची गरज आहे, नुसतं गोळ्यांवर भागणार नाहीये. फक्त फोनवर बोलून त्याला कळलं काय दुसरा डॉक्टर पाहिजे ती? अहो नाही, असं नाहीये. त्यांनी गोळ्यांची नावं क्रॉस चेक केली आणि मग मला सांगितलं. गोळ्या? त्यासनी कसं कळलं कुठल्या गोळ्या चालू आहेत ते? मी सांगितलं. तुम्हाला कसं कळलं? हे बघा एकदा त्या नर्स आल्या होत्या तेव्हा मी त्यांना विचारलं गोळ्यांबद्दल, तर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. आणि मग अचानक माझा धक्का लागून त्यांचा औषधांचा बॉक्स खाली पडला आणि मला काही औषधं दिसली. मग मी ती लिहून ठेवली. आणि अधिपती ह्या घरात मला कुणीच काहीच सांगत नाही त्यांच्याबद्दल, म्हणून मला शंका आली आणि मग मी ते क्रॉस चेक केलं आणि बघा आता काय समोर आलंय. हो, तुमचे हे सगळे उद्योग जर आई साहेबांनी कळले ना राडा होईल बरं का घरात. तुम्ही एवढं का घाबरता भुवनेश्वरी मॅडमना? त्यासनी घाबरत नाही मी, पण त्यांना दुखवायची भीती वाटते मला. पण अधिपती तुमच्या बाबांची तब्येत सुधारली तर त्या दुखावल्या का जातील? तुम्ही आता वडाची पारंबी पिंपळाला चिकटवायला चाललाय बरं काय. मला तुमचं लॉजिकच कळत नाही. मला तुमचं लॉजिक कळत नाही आणि ते काय कामाचंच नाही. मला हे कळत नाही तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा पुळका का? कारण ते मला माझ्या बाबांसारखे आहेत आणि खरं तर हे सगळं तुम्ही करायला हवं, पण ते तुम्ही नाही करत आहात. अहो नाही करायचं मला त्यांच्यासाठी काय, कारण तो माणूस त्या लायकीचा नाही आहे. लहानपणापासून आत्ता पतूर फक्त लोकांच्या अंगावर हल्ले करताना बघितलं मी त्या माणसाला, बस बाकी काय नाही.
त्याच्याविषयी माझ्या मनात तीळ मात्र सुद्धा माया नव्हती, नाही आहे आणि नसणार आहे कवाच. आणि आमच्या आईसाहेब म्हणजे काय काय कोण चेटकीन नाही आहेत त्यांचं काहीतरी वाईट करायला. त्यांनी आईसाहेबांविषयी जे काही केलंय त्याच्यानंतर सुद्धा आईसाहेब त्यांच्याविषयी जसं वागतात ते बघा तुम्ही, काळजीनंच वागतात त्या. मी त्यासनी किती वेळा म्हणलं ठेवा म्हणलं हॉस्पिटलमध्ये, काय फरक पडतोय, पण आईसाहेब म्हणतात नाही घरात राहिलं पाहिजे. का? कारण हॉस्पिटलमध्ये कोणी घरच्यासारखी काळजी घेणार नाही. आईसाहेबांची माया जगा वेगळे हो, तुम्हाला माहित नाही, तुम्ही ओळखत नाही आमच्या आईसाहेबांना. माझं फक्त ओ बास झालो आता, खरंच बास. लई बोलला तुम्ही आणि आपण दोघं बी लई बोललो ह्या विषयावर. आता ह्यो विषय बंद म्हणजे बंद करून टाकूया. वॉर्निंग देतो बरं का मी तुम्हाला. ह्या विषयावर आता ह्याच्यापेक्षा जास्त काही सुद्धा बोलायला नको. तुम्ही जर शाण्या असाल तर विषय समजून घ्या आणि गप राहा. तुम्ही काही सुद्धा करू नका, ह्याच्यात पडू नका. यावर तुमची मर्जी. पण मी तुम्हाला एवढं सांगतो, आईसाहेबांनी ज्या गोष्टीची मनाई केली ती गोष्ट मी करणार नाही, माझा जीव गेला ना तरी.